लोहगडावरच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरण आरोपी सिया गोयलच्या आई-वडील लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। सियाच्या आई-वडिलांचा पोलीस जबाब नोंदवणार आहेत। केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामधील आरोपी सिया आणि चेतनची लोहगडाच्या पायथ्याशी आणून चौकशी। काल रात्री 11 वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगडाच्या परिसरामध्ये आणून चौकशी केली आहे। पोलीस सियाच्या आई-वडिलांचा जबाब देखील नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती। केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणाच्या तपासामध्ये आजही अनेकांची चौकशी होणार आहे। रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलिसांनी बोलावण्यात आलेलं आहे। सियाच्या 2 जवळच्या मैत्रिणींना देखील पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावलंय। केतन अग्रवालची हत्या केल्याच्या नंतर सिया आणि चेतन हे काही दिवस एकमेकांना भेटणार नव्हते। कुणालाही शंका येऊ नये म्हणून दोघांनी एकमेकांना न भेटण्याचं ठरवलं होतं, सूत्रांची माहिती। केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनं आपल्या मोबाईल फोनमधले सगळे मेसेजेस डिलीट केलेत। 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या नंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी 2 जणांना अटक केली। दोघांचे मेसेज रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये मोबाईल पाठवण्यात आले। केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नरेंद्र मित्तल यांची चौकशी केली आहे। नरेंद्र मित्तल हे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे मामा आहेत। सिया गोयल ही मित्तल यांच्या मेहुण्यांची मुलगी आहे। केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणी सिया गोयलच्या भावाची सध्या पोलिसांकडून 10 तास चौकशी झाली। केतनशी लग्न करायचं नाही असं सियानं कोणालाही सांगितलं नसल्याची पोलिसांना त्यानं माहिती दिली आहे। सियानं सांगितलं असतं तर लग्न लावलं नसतं, साहिल गोयलनं पोलिसांना हा जबाब दिला। क्रिकेट सामन्याच्या दरम्यान सिया आणि चेतन चौधरीची पहिली ओळख झाली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघेही क्रिकेट खेळायचे। भावाच्या सोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी गेल्याच्या नंतर चेतन आणि सिया या दोघांची ओळख झाली। एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील दोघांची भेट झाली आहे। बीडमधल्या विलास गुले हत्येच्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे याची चौकशी होणार आहे। एसआयटी कडून सौरभ सोनावणे याची चौकशी सुरू झाली आहे। पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनावणे यांचं नाव आहे। नाशिकच्या मालेगावामध्ये अघोरी जादू टोण्याचा प्रयोग। मुंगसे इथल्या इला फार्म हाऊस वरती हा अघोरी जादूचा प्रयोग सुरू होता। पोलिसांनी छापा टाकून एका महिलेसह 9 जणांना अटक केलेली आहे। घटनास्थळावरून लिंबू, हिरव्या रंगाचा कपडा, हळद कुंड, लाल काळ्या धाग्यामध्ये ओवून ठेवलेले लिंबू, काळे मूग अशा पद्धतीचं पूजेचं साहित्य देखील आढळलेलं आहे। अहिल्यानगर शहरामध्ये तरुणानं अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती। त्याची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून गंभीररित्या दखल घेण्यात आली। ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ सापडतील त्या पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षकांचं निलंबन होणार आहे। विखे पाटील यांची मोठी माहिती। ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशा प्रकारचे ट्रक सापडतील त्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याच्या संदर्भात आता कारवाई करणार। मुख्यमंत्री स्वतः म्हटले सभागृहात आम्ही निलंबन करणार नाही, अशा लोकांना सेवेतून बडतर्फ करावं लागेल तर आम्ही करू, इतकी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली। तीच भूमिका या जिल्ह्याच्या सगळ्या अंमली पदार्थाविरोधात मध्ये आपल्याला घ्यावी लागेल। एफडीएचा अमेझॉनला दणका। भिवंडी तालुक्यामधल्या अमेझॉन इंडियाच्या गोदामावरती कारवाई करण्यात आली। मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट न करता विक्री केल्यामुळे कारवाई। 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। भिवंडी शहरामधल्या निजामपूर परिसरामध्ये एफडीएची कारवाई। 5,18,000 रुपये किमतीचा मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा जप्त। गुजरातच्या भुजमध्ये जाणार होता पिठाचा साठा। 2 जणांना ताब्यात घेण्यात आलाय। मुंबईमधल्या आक्सा समुद्र किनाऱ्यावरती 17 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झालाय। माजिद खान असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांकडून या घटनेचा शोध सुरू आहे।